माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम विना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निगराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जवळ थांबलेला दिसला। त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव सुदीप अशोक चौगुले, वय वर्ष 37, राहणार पाटील गल्ली भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली असं असल्याचं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचासमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली। काही दिवसापूर्वी माळावाडी गावातील आठवडा बाजारातून सदरची मोटारसायकल चोरी केली होती। ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याची कबुली त्याने दिली। त्यास आणखी विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता सांगितलं की त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटारसायकली चोरी केलेल्या आहेत। त्या मोटारसायकली त्याने त्याचे वसगडे गावच्या हद्दीत असलेल्या शेतात लावलेल्या आहेत। त्या मोटारसायकली विक्री करायच्या आहेत म्हणून त्यातील एक मोटारसायकल घेऊन तो आज रोजी विक्रीकरिता आला असल्याचं सांगितलं। लागलीच 2 पंचासमक्ष नमूद दोनही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण 9 मोटारसायकल ताब्यात घेऊन तसं सविस्तर पंचनामा करण्यात आला। सदरच्या मिळालेल्या मोटारसायकलींबाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी, वांगी पोलीस ठाण्यास मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपीस जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आरोपी हा अटकेमध्ये असताना त्याच्याकडे सखोल तपास केला। त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटारसायकली चोरी बाबतची कबुली दिली आहे। लागलीच भिलवडी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यांच्या तपासी अंमलदार यांनी 2 पंचासमक्ष वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखीन 12 मोटारसायकली सविस्तर पंचासमक्ष जप्त केल्या। सदर आरोपींकडून आतापर्यंत एकूण 21 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहे। सदर आरोपी यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणं, जास्त वाहनं असलेली पार्किंगची ठिकाणं, बिअर बार अशा ठिकाणांहून मोटारसायकली चोरीत असत। त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडून वेगवेगळी पथकं नेमण्यात आली। त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येतं की आपल्या मोटारसायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावं। तसेच मोटारसायकलीला दुसरे लॉक लावल्यास वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा प्रतिबंध घालता येईल। पोलीस प्रशासन आणखीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी सर्वोपरी प्रयत्न करतात। आज भिलवडी पोलीस स्टेशन इथं मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 79/2024 या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण 21 मोटारसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत। या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे। ही कारवाई भिलवडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीनही आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे। पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा। त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा। त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या
सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका, कोणालाही आपले पैसे देऊ नका. धन्यवाद.